नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं यज्ञकुंड कसं करायचं ते. हे यज्ञकुंड तुम्ही मुंजीच्या रुखवतात, लग्नाच्या रुखवतात किंवा कुठच्याही अशा फंक्शनमध्ये, घरगुती फंक्शनमध्ये डेकोरेशनसाठी ठेवू शकता. जसं की गौरी गणपती आहेत किंवा घरी एखादी छोटीशी पूजा वगैरे असेल तर त्या बाजूला असं एक डेकोरेशन म्हणून आपण हे ठेवू शकतो. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याचं यज्ञकुंड कसं करायचं ते. त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे केशरी कलरचे मणी, 6 नंबरचे सोनेरी कलरचे मणी. 6 नंबरच्या मण्यांसाठी 50 नंबरचा तंबूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. 6 नंबरची सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची. ओके. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. तर आता आपण बघूया यज्ञकुंड कसं करायचं ते. आणि यज्ञकुंड झाल्यावर परत बघूया की त्या यज्ञकुंडाच्या बाजूला ठेवण्यासाठी जे पाट असतात ते कसे करायचे ते. सुरुवातीला शिकूया यज्ञकुंड. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो शेवटचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे. परत हे जे 4 मणी येतात समोरचे, हा जो चौकोन येतो, या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. परत आता इथे 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढायचा आहे. आता परत ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण ही एक लाईन पूर्ण करायची आहे. हे 1 2 3 चौकोन झालेत. पुढे आपल्याला 4 चौकोन वाढवायचे आहेत, म्हणजेच एकूण 7 चौकोनाची लाईन करून घ्यायची आहे. तर ती आपण आता करून घेऊया. हे 3 चौकोन झालेले आहेत, तर असेच पुढे अजून 4 चौकोन करून घ्यायचे आहेत. आता ही 7 चौकोनाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 बरोबर. आणि हा जो शेवटचा चौकोन झाल्यानंतर, ह्या कॉर्नरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता ह्या 4ही मण्यांतून धागा फिरवून घेऊया. ह्याआधी मी रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला भातुकली कशी करायची हे शिकवलेलं आहे. भातुकलीमधले 6 प्रकार दाखवलेले आहेत. त्यानंतर डायनिंग टेबल दाखवला आहे, त्यामध्ये चेअरही दाखवलेली आहे. तर आणि 2 चौरंग कसे करायचे हेही शिकवलेलं आहे. जर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी गौरी हर क्रिएशन या चॅनलवरती जाऊन
त्या व्हिडिओ सेक्शनमध्ये रुखवतामधले जे दाखवलेल्या आहेत वस्तू त्या बघून घ्या. ओके. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्या सगळ्यांची लिंक देत जाईन. ओके. तर आता आपल्याला ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला आता 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत. आता हा चौकोन झाल्यानंतर अशी सलग खाली न येता आपल्याला आता सरळ जायचं आहे. तर आता ह्या मणीतून धागा बाहेर निघालेला आहे. तर इथे 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत काय करायचं आहे तर ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे. तर ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया आणि जसे आपण हे 7 चौकोन केले तसेच असे आता आडवे 7 चौकोन करून घ्यायचे आहेत. हे 3 झालेले आहेत. उरलेले 4 करून घेऊया. आता इथे बघा, हे आपले 7 चौकोनाची इथे एक पट्टी तयार झाली आहे आणि इथे अशी उभी 7 चौकोनाची पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता ही पट्टी झाल्यानंतर हा जो कॉर्नरचा मणी आहे, शेवटच्या चौकोनाचा हा जो मणी आहे, ह्यातून धागा बाहेर निघालेला आहे. बरोबर, ह्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता आपल्याला 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून परत धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता परत काय करायचं आहे, सेम स्टेप करायची आहे. ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. आता ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि इथे 3 केशरी कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. ह्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता परत सेम करायचं, जसं आपण ह्या 2 पट्ट्या केल्या तशीच ही देखील पट्टी करून घ्यायची आहे. हे 3 झाले. पुढचे 4 चौकोन करून घ्यायचे आहेत. तर ते आपण करून घेऊया. आता या 3ही 7 चौकोनाच्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. 1 2 3 प्रत्येक ठिकाणी 7 चौकोन आहेत. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ओके. 7 चौकोनाच्या 3ही बाजूला पट्ट्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ही पट्टी जॉईंट करायची आहे. चौथी पट्टी करून एक चौकोन आपला मग तयार होईल. ओके. तर ही लाईन झाल्यानंतर हा जो मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे. आता परत ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतला. ह्या साईडला धागा बाहेर आलेला आहे. इथे परत काय करायचं आहे, परत इथे आपल्याला 3 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
अशाच प्रकारे पुढचे 2 चौकोन अजून तयार करून घेऊया। हे 3 झालेत, अजून असेच 2 पुढे करून घेऊया। तर आता हे 5 चौकोन तयार करून घेतलेले आहेत। सुरुवातीचे आपण 3 केले होते आणि बाकीचे उरलेले 2 मी करायला सांगितले होते। तर हे 2 चौकोन तयार करून घेतलेत। एकूण आपले हे 1 2 3 4 5 झाले आणि ह्या लाईनचा हा 6वा चौकोन। ओके, तर आता आपल्याला हे असं जॉईन करून घ्यायचं आहे। तर ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे कॉर्नरच्या आणि इथे एक केशरी मणी ओवून घेतलेला आहे आणि हे बघा मी असं धरते। ही जी लाईन आहे ह्यातला हा जो चौकोन आहे त्यामधला हा जो कॉर्नरचा मणी आहे, आता ह्यातून धागा असं खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। परत इथे काय करायचं आहे, एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या चौकोनाचा जो जिथून धागा निघाला होता ह्याच मणीतून परत धागा असा वर काढून घ्यायचा आहे की हा आपला 7वा चौकोन तयार इथे होईल। ओके, आता काय करूया की ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या। ओके, अशा प्रकारे आपली यज्ञकुंडाचं पहिली स्टेप झालेली आहे। हा चौकोन आपण बेस तयार करून घेतलेला आहे। आता पुढे काय करायचं ते बघूया। मी हा इथे धागा माझा संपलेला आहे तर जॉईन करून घेते आणि पुढची स्टेप मग आपण बघूया। हा जो आपण चौकोन तयार करून घेतला शेवटचा, तो ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर माझा इथे धागा संपलेला आहे। जर तुमचाही संपला असेल तर इथे कुठल्याही एका मणीतून परत धागा बाहेर काढा आणि इथे एक गाठ मारून घ्या। परत 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मगच धागा कट करून घ्यायचा आहे। ओके, अशा पद्धतीने जे मोत्यांच्या वस्तू शिकणारे जे बिगिनर आहेत किंवा ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी ही खास गोष्ट मी दाखवलेली आहे की जिथे धागा संपतो तिथे लगेच गाठ न बांधता 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, मगच गाठ बांधायची आहे आणि परत 2-3 मण्यांमधून धागा काढून मग धागा कट करून घ्यायचा आहे। ओके, तर आता आपण बघूया पुढे काय करायचं ते। आता धाग्यामध्ये मी एक सोनेरी मणी, एक केशरी मणी आणि एक सोनेरी मणी असे 3 मणी ओवून घेतलेले आहेत आणि हा आपला चौकोन आहे। तर हा जो चौकोन आहे 4 मण्यांचा, त्यातली ही जी आतील बाजू आहे त्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजे बघा हा जो चौकोन आहे त्यातला हा जो आतला मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे। तुम्हाला ज्या कलरमधले मणी हवे असतील ते तुम्ही घेऊ शकता। मी ते ह्याच्यात ॲडिशनल म्हणून सोनेरी कलरचा मणी घेतलेला आहे। एक सोनेरी, केशरी आणि सोनेरी। ओके, असे 3 मणी घेतलेले आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती एक असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। ओके, थोडासा असा हा उभा येईल। परत काय करायचं, तो जो पुढचा खालचा केशरी मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, आणि इथे आता आपल्याला धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या। खालच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत एक सोनेरी मणी
आणि एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा सोनेरी मणी आणि हा खालचा केशरी मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. खालच्या पट्टीवरती आपलं काम आहे, तेव्हा खालच्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्या. पुढे एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे बघा हे 2 चौकोन आपले हे असे उभे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे पुढचे चौकोन आता करायचे आहेत. एक सोनेरी मणी ओवून घ्यायचा आहे, एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घेतल्यानंतर हा सोनेरी मणी आणि खालचा धागा निघालेला केशरी मणी 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे परत एक सोनेरी मणी, एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि सोनेरी आणि धागा निघालेला खालचा केशरी मणी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. परत खालच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ह्या खालच्या एका कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर इथे परत एक सोनेरी मणी आणि एक केशरी मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा सोनेरी आणि खालचा केशरी 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ही जी पट्टी केली आपण, ह्या पट्टीचे जे अलीकडचे मणी आहेत ह्यावर आपल्याला काम करायचं आहे, अलीकडच्या मण्यांवरती. ओके. आता इथपर्यंत आपलं झालं आहे. आता हा जो चौकोन आहे ह्यातला जो हा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घेऊया आणि इथे परत एक सोनेरी मणी आणि एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घेऊया आणि सोनेरी आणि केशरी 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे परत पुढे काय करणार आहोत आपण, तर पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत सोनेरी आणि केशरी असे 2 मणी प्रत्येक ठिकाणी आता ओवून घ्यायचे आणि जसंही आपण केलं आहे तसंच 1 2 3 तीनही बाजूला अशाच प्रकारे सगळं करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. तर एक सोनेरी आणि एक केशरी असे 2 मणी घालून हा चौकोन आपण असा पूर्ण करून घेतलेला आहे. ओके. त्यानंतर हा जो आता शेवटचा राऊंड राहिलेला आहे, इथपर्यंत आपण पूर्ण करून घेतलेला आहे. हा शेवटचा राऊंड बाकी आहे, तो कसा करायचा हे दाखवण्यासाठी मी तो ठेवलेला आहे. तर हा चौकोन झाल्यानंतर ह्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या चौकोनाचा जो हा सोनेरी मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. काय केलं तर हा जो शेवटचा चौकोन आपला झाला, हा बघा, हा चौकोन झाल्यानंतर हा केशरी मणी खालचा आणि हा सोनेरी मणी या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता एकच केशरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा सोनेरी आणि हा मधला केशरी अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे की आपलं इथे हा चौकोन तयार होईल. ओके. अशा पद्धतीने आपली ही स्टेप झालेली
आहे। आता ह्या 2 स्टेप झाल्यानंतर सुरुवातीला आपण हे चौकोन तयार करून घेतले 7 चौकोन, त्यानंतर हे 5 चौकोनाची पट्टी तयार करून घेतली। हे बघा, हे सोनेरी मणी वापरून जे आपण केले ते एकूण 5 चौकोन झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी। 1 2 3 4 आणि 5 हे प्रत्येक ठिकाणी 5-5 चौकोन झालेले आहेत। आता आपल्याला हे यज्ञकुंड असं आतल्या साईडला असं निमुळत करत जायचं आहे। त्यासाठी आता हा जो वरचा केशरी मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। कुठल्याही कॉर्नरच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि हे बघा, हा जो चौकोन आहे कॉर्नरचा धागा निघालेला, त्यातला जो अलीकडचा चौकोन आहे त्यातला हा जो वरचा मणी आहे, म्हणजेच काय तर हे कॉर्नरचे जे 2 चौकोन आहेत, हा धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी, अशा या 2 मण्यातून आता धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी, 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतला। परत पुढे एकाच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि इथे 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि हा जो वरचा केशरी मणी आहे आणि हा खालचा केशरी मणी, धागा निघालेला केशरी मणी आणि वरचा एक केशरी मणी, अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, परत काय करायचं आहे तर 2 मणी ओवून घ्यायचे, 1 आणि 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या। परत धाग्यामध्ये 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा वरचा केशरी मणी आणि धागा निघालेला खालचा केशरी मणी, 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, परत पुढे काय करायचं आहे हे नीट बघा। हा एक केशरी मणी आणि हे जे परत कॉर्नरचे 2 आलेत बरोबर चौकोन, ह्या 2 चौकोनाचे जे वरचे 2 मणी आहेत ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्या, नाहीतर यज्ञकुंडाचा आकार व्यवस्थित येणार नाही। ठीक आहे, आता इथे आपल्याकडे एकूण किती मणी झालेत तर 3 मणी झालेत। हा 1 2 आणि 3। ठीक आहे, मग ते इथे चौकोन होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। ओके, आणि इथे परत 2 केशरी मणी ओवून घ्यायचे। हा वरचा मणी आणि धागा निघालेला खालचा मणी, अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुढच्या एका केशरी मणीमधूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, इथे परत 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आणि हा वरचा मणी आणि खालचा मणी, 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। पुढच्या एका ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतला बरोबर। आता परत
पुढच्या एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 2 केशरी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 हा वरचा आणि हा खालचा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे। परत आता इथे कॉर्नरचे मणी आलेले आहेत, कॉर्नरचे 2 चौकोन आलेले आहेत, हा एक आणि हा एक। तर ह्या 2 चौकोनाचे जे वरचे 2 मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असं प्रत्येक कॉर्नरच्या मण्यांना करायचं आहे। ठीक आहे। 2 मण्यातून धागा बाहेर काढून घेतला, इथे परत 3 मणी आले, हा वरचा एक, ह्या चौकोनाचा हा एक मणी, हा एक मणी आणि हा एक मणी, 1 2 3 3 मणी आहेत। मग चौकोन होण्यासाठी एकच मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या 1 2 3 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढे एकाच केशरी मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि सेम स्टेप करायची आहे। जसं आपण हे आणि हे केलं तसंच उरलेले बाजूचे 2 भाग जे आहेत उरलेले ते करून घेऊया। तर ह्या चारही बाजू करून घेतलेल्या आहेत, शेवटचा राऊंड बाकी आहे। त्यासाठी काय करायचं, तर हे 1 2 3 राऊंड झाल्यानंतर शेवटचा राऊंड राहतो कॉर्नरचा, बरोबर। तर हा चौकोन झाल्यानंतर हा जो खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या लाईनचा जो हा चौकोन येतो त्यातला जो वरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, तर हे झाल्यानंतर शेवटचा राऊंड, मग ह्या मणीतून धागा बाहेर काढून घेतला, त्यानंतर आपल्याकडे 1 2 3 मणी आले। मग चौकोन होण्यासाठी एकच केशरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ही आपली तिसरी स्टेप झालेली आहे। पहिली 7 चौकोनाची, मग 5 चौकोनाची आणि वरती देखील 5 चौकोनाचीच स्टेप झालेली आहे। 1 2 3 4 आणि हा 5वा। ओके, हे बघा। आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, तर त्यासाठी हा जो चौकोन आहे ह्यातल्या एका वरच्या मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। ओके, हा राऊंड झाल्यानंतर इथे आपण एक मणी ओवून घेतला आणि हा चौकोन पूर्ण करून घेतलेला आहे। त्यानंतर वरच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये एक सोनेरी मणी, एक केशरी मणी आणि एक सोनेरी मणी असे 3 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, अशा प्रकारे परत पुढच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक सोनेरी मणी, एक केशरी मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे। परत पुढच्या एका केशरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्या। त्यानंतर परत एक सोनेरी मणी, एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आणि सोनेरी केशरी 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। परत पुढच्या एका केशरी मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे।
इथे परत आपल्याला एक सोनेरी मणी, एक केशरी मणी असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, सोनेरी आणि केशरी, हा खालचा केशरी। ठीक आहे, तर अशाच प्रकारे आपण हे पूर्ण करून घेऊया। हा जो शेवटचा राऊंड आहे इथे काय करायचं ते मग बघूया। आधी हे 1 2 3 राऊंड करून घेऊया। आता ह्या बाजूचा 1 2 हे 2 राऊंड झाल्यानंतर शेवटचा राऊंड बाकी आहे। तर त्यासाठी काय करायचं, हा चौकोन झाल्यानंतर ह्या केशरी मणीतून आणि ह्या वरच्या एका सोनेरी मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजेच आपल्याकडे आता इथे बघा 3 मणी येतात, 1 2 3, 2 सोनेरी आणि 1 मधला केशरी। तर मग इथे आता आपल्याला चौकोन होण्यासाठी एकच केशरी मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, अशा प्रकारे बघा चौकोन झालेला आहे हा वाला। आता धागा वरच्या बाजूने बाहेर काढूया किंवा इथेच गाठ मारली तरीही चालेल। यज्ञकुंड आपलं तयार झालेलं आहे। ओके, तर आता आपण इथे काय करूया, 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढून मग गाठ मारून परत 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मगच धागा कट करून घ्यायचा आहे। तर हे यज्ञकुंड आता तयार झालेलं आहे। तुम्हाला ज्या मोत्यांमध्ये करायचं असेल त्या मोत्यांमध्ये, म्हणजे ज्या कलरमध्ये करायचं असेल त्या कलरमध्ये तुम्ही हे करू शकता। ओके, तर आता ह्याच्या बाजूला ठेवण्यासाठी पाट कसे करायचे हे आता आपण बघूया। तर आता आपल्याला बघायचं आहे मोत्याचा पाट कसा करायचा ते। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे लाल कलरचे मणी आणि 6 नंबरचे हळदी म्हणजे डार्क पिवळ्या रंगाचे मणी आहेत। हे फक्त 4च लागतील इथे, तुम्ही याला हळदी कलरही म्हणू शकता। ओके, तर आता आपण बघूया पाट कसा करायचा ते। यज्ञकुंडाच्या बाजूला ठेवण्यासाठी पाट कसा करायचा हे आता आपण बघूया। तर आता आपण बघूया मोत्याचा पाट कसा करायचा ते। त्यासाठी धाग्यामध्ये 4 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। याआधी मी मोत्याचे 2 चौरंग दाखवलेले आहेत। जर कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन गौरी हर क्रिएशनच्या चॅनेलमध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तिथे चौरंग कसे केलेले आहेत ते बघून घ्या, किंवा मी ह्या व्हिडिओच्या खाली लिंकही देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। ओके, तर आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आता जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे। आता परत ह्या 4ही मण्यांमधून धागा एकदा फिरवून घेऊया। हे यज्ञकुंड तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता, मुंजीचा रुखवत, लग्नाचा रुखवत आणि कुठल्या इतर फंक्शन, घरगुती फंक्शन असतं त्या फंक्शनलाही हे ठेवू शकतो आपण डेकोरेशन म्हणून। याआधी मी तुम्हाला रुखवताचा एक डायनिंग चेअर टेबलचाही व्हिडिओ दाखवलेला आहे, तो सुद्धा तुमच्यापैकी कोणी बघितला नसेल तरी तो बघून घ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये। आता परत इथे 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असेच आपल्याला एकूण
हे 3 झाले, 1 2 3 3 झालेत बरोबर. असेच आपल्याला एकूण 5 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत. 5 चौकोनाची पट्टी करून घ्यायची आहे. तर हे आपले 3 झालेले आहेत. उरलेले बाकीचे 2 असेच करून घेऊया. आता ही 5 चौकोनाची पट्टी तयार झालेली आहे. 1 2 3 4 आणि 5. ओके. तर हा 5वा राऊंड झाल्यानंतर हा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या एका लाल मणीतून अशा प्रकारे. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या. ओके. आता इथे परत धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 आणि पुढचा एक तिसरा मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, इथे हा चौकोन झाल्यानंतर हे 2 मणी आपल्याकडे उरतात. या चौकोनाचा हा मणी आणि धागा निघालेला एक मणी. तर हे 2 मणी असल्यामुळे पुढचा चौकोन तयार होण्यासाठी धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 आणि पुढचा एक लाल मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. मोत्यांच्या वस्तू जे शिकणारे बिगिनर आहेत म्हणजे ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी ही खास गोष्ट मी सांगत आहे की ऑलरेडी 2 मणी असतात तर पुढचा चौकोन होण्यासाठी 2च मणी घ्यायचे आहेत. ओके. आता इथे परत 2 लाल मणी घ्यायचे आणि 1 2 आणि पुढचा एक लाल मणी अशा 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत काय करायचं तर सेम स्टेप करायची आहे. इथे आता परत 2 लाल मणी ओवून इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे आणि शेवटचा एक चौकोन करायचा आहे. हे 3 झालेत आपले. पुढचे 2 अशाच प्रकारे करून घेऊया. आता हा दुसरा राऊंड झाल्यानंतर हा जो शेवटचा चौकोन आहे त्याच्या या कॉर्नरच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघाला आहे त्याच मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून अशा 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. परत इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. हा आपला तिसरा राऊंड चालू आहे. 1 2 3 3 लाल मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक पिवळा मणी, हळदी पिवळा मणी असे 2 मणी घ्यायचे आहेत. तुम्हाला जे मणी ज्या मण्यांचे कलर आवडतील किंवा जे मणी आवडतील ते मणी तुम्ही घेऊ शकता. ओके. तर आता एक लाल आणि हळदी पिवळा मणी घेतला आहे. तर 1 2 3 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढे धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 आणि 3 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 लाल मणी घ्यायचे आणि 1 2 मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता हा जो कॉर्नरचा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन येऊया. आता इथे परत 3 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत.
आता आपला पाट हा लाल कलरचाच असतो, त्यामुळे मी लाल कलरचे मणी घेतलेले आहेत. ओके. तर ह्या मणीतून धागा बाहेर आला आहे, त्याच मणीतून परत बाहेर काढून पुढच्या एका मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता धाग्यामध्ये एक हळदी पिवळा मणी आणि एक लाल मणी असे 2 मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता परत धाग्यामध्ये 2 हळदी पिवळे मणी घ्यायचे आहेत आणि या 2 पिवळ्या मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून, या 2 पिवळ्या मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता माझा धागा इथे संपलेला आहे, तो मी जॉईन करून घेते आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. आता हा पिवळा चौकोन झाल्यानंतर धागा या लाल मणीतून बाहेर काढलेला आहे. इथे आता परत 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर हा शेवटचा राऊंडही आपण तसाच करायचा आहे. धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि इकडचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तर 2 मणी घेऊन हा राऊंड पण पूर्ण करून घेऊया. आता आपले हे किती राऊंड झाले ते आपण काउंट करूया. 1 2 3 4 झाले आणि हे उभे 1 2 3 4 5 झाले आणि हे 4 झाले. तर आता आपण हे असे करत जातोय, बरोबर. आता इथून धागा निघालेला आहे, तर 3 मणी ओवून घेऊन परत ह्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून परत ही लाईन अशीच करून घेणार आहोत. म्हणजेच काय, तर आता हे 1 2 3 4 झालेत, 4 चौकोन झालेले आहेत. तर आता असेच आपल्याला अजून पुढे 3 लाईन वाढवायच्या आहेत. म्हणजे 1 2 3 4 चौकोन केले, अजून पुढे असे 3 चौकोन वाढवायचे आहेत. म्हणजे 3 चौकोनाची पट्टी वाढवून घ्यायची आहे. जसं हे करत गेलो तसंच सेम करून घ्यायचं आहे. मग बघूया पुढे काय करायचं ते. तर उरलेले बाकीचे 3 चौकोनाची पट्टी आपण म्हणजेच असे 1 2 3 हे 4 झालेत, बरोबर. असेच अजून 3 करून घेऊया. ओके. आता पाटाचा वरचा भाग आता हा तयार झालेला आहे. आपण उभी लाईन ही 5 चौकोनाची केली, आडवी लाईन ही 7 चौकोनाची केलेली आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7. ओके. तर 7 आणि 5 हे राऊंड आपले झालेले आहेत. पाटाचा वरचा भाग हा आपला पूर्ण झालेला आहे. आता ह्यानंतरची स्टेप काय असेल, तर हे जे आपण केलं की नाही, हे 5 राऊंड 7 राऊंडची अशी ही पट्टी झालेली आहे, बरोबर. तर अशीच सेम दुसरी पट्टी तयार करून घ्यायची आहे. पण तिथे हे पिवळे मणी वापरायचे नाही आहेत, संपूर्ण लाल कलरचेच मणी वापरायचे आहेत. तर अशीच सेम पट्टी आपण तयार करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. तर हे बघा, ही मी पूर्ण प्लेन पट्टी लाल रंगाची करून घेतलेली आहे. जशी आपण ही केली तशीच सेम साईजची ही प्लेन पट्टी करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. ओके. अशा प्रकारे एकावर एक ही पट्टी ठेवायची आहे आणि
ही जी वरची पट्टी आहे किंवा तुम्ही खालची पट्टी घेतली तरी चालेल, कुठल्याही पट्टीचा एक कॉर्नरचा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. इथे आता आपल्याला एक लाल कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि ह्या पट्टीचा जो कॉर्नरचा मणी आहे ह्यातून धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही याच्यावर येणार बरोबर. हा धागा माझा कट करायचा राहून गेला आहे, तो मी नंतर करून घेईन. ओके. तर आता या कॉर्नरच्या एका मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. परत एक लाल मणी ओवून घेतला आहे आणि ही जी खालची पट्टी आहे त्याच्या या कॉर्नरच्या एका लाल मणीतून धागा खालून खालच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. आता इथे परत एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जिथून धागा आपण बाहेर काढला होता वरच्या मणीतून त्याच मणीमध्ये परत धागा घालून बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे चौकोन इथे तयार होईल. ओके. आता परत पुढे काय करायचं आहे तर ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही कसंही जॉईन करू शकता, आडवं घेतलं तरी चालेल, उभं घेतलं तरी चालेल. ओके. तर इथे धागा आलेला आहे बरोबर. तर आपण आता ह्याच मणीतून धागा बाहेर काढून घेऊया. ओके. ही आपण उभी साईड घेतली आहे, ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा एका खालच्या मणीतून आणि इथे बघा आता या एका खालच्या पट्टीच्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता 1 2 3 तीन मणी आले. 1 2 3 तीन मणी आहेत. मग इथे चौकोन होण्यासाठी एकच लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो खालचा मणी आहे, वरच्या पट्टीचा जो खालचा मणी येतो त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत बघा 1 2 3 तीन मणी आले. मग चौकोन अशाच प्रकारे एक मणी प्रत्येक ठिकाणी ओवून घ्यायचा आहे. हा चौकोन झाल्यानंतर परत धागा खालच्या दिशेने बाहेर काढला आपण की हे असंच करत गेलं तर हे असे 1 2 3 1 2 3 असे तीन मणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळत जातील. मग काय करायचं की त्यामध्ये एक लाल मणी ॲड करायचा आणि 1 2 3 तीन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता परत काय करायचं आहे, जो खालचा मणी येतो त्यातून एका मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे मी बरोबर. आणि इथे एक लाल मणी ओवून घेतला आणि परत 1 2 3 तीन मण्यातून धागा बाहेर काढून घेणार. परत एका पुढच्या लाल मणीतून धागा असं सेम करत जायचं आहे पूर्ण पट्टी. तर आपण हे पूर्ण पट्टी करून घेऊया आणि पुढे काय करायचं ते बघूया. या चारही बाजू अशाच प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत. तर पाटाच्या चारही बाजू बंद करून घेतलेल्या आहेत. ओके. ही झाली वरची बाजू, ही झाली खालची बाजू. तर आता आपल्याला या पाटाला पाय करून घ्यायचे आहेत. तर ते कसे करायचे ते बघा. आता ही जी
ही पहिली लाईन सोडून द्यायची आहे, पूर्ण पहिली लाईन सोडून द्यायची आहे आणि दुसऱ्या लाईनमधला दुसरा चौकोन जो आहे त्यावर आपल्याला पाय करायचा आहे. पहिली लाईन सोडून द्यायची आहे, दुसऱ्या लाईनमधला हा जो दुसरा चौकोन आहे त्यावर पाय करायचे आहेत. तर ह्या दुसऱ्या चौकोनाच्या कुठल्याही एका मणीतून धागा बाहेर काढून घेऊया आणि ह्या मणीतून मी धागा बाहेर काढलेला आहे. तर इथे आता आपल्याला हा एक मणी आहे खालचा, म्हणून आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा निघाला आहे ह्या मणीतून त्याच मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ह्याच मणीतून धागा बाहेर काढून घेऊया. की हा असा आपला एक चौकोन तयार होईल. ओके. आता पुढचा चौकोन, ह्या एका चौकोनावरतीच आपल्याला पाय करायचा आहे, या 4 मण्यांवरती. ओके. आता परत एका पुढच्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा हा घट्ट ओढून घ्या. इथे आता 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो वरचा मणी आहे आणि धागा निघालेला खालचा मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत पुढच्या एका मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. वरचा मणी, हा वरचा मणी, या चौकोनाचा हा कॉर्नरचा वरचा मणी आणि खालचा धागा निघालेला मणी, 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता हा जो एक मणी राहिला आहे खालचा, त्यातून धागा बाहेर काढून घेऊया. हे बघा, बरोबर. आता आणि हा जो वरचा मणी आहे ह्यातूनही धागा बाहेर काढून घेऊया. आता इथे आपल्याकडे 3 मणी आहेत. हे 2 मणी वरचे आणि खालचा एक धागा निघालेला मणी, असे 3 मणी आहेत. तर एकच मणी आता ओवून घ्यायचा आहे आणि 1 हा खालचा मणी, 2, हे बघा, 1, 2 आणि 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. 1 हा खालचा, 2 आणि हा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. ओके. आता आपण काय करूया, हा इथे आपला पाय तयार झालेला आहे. आता या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया, म्हणजे पाय घट्ट बसेल.
ओके, तर अशा प्रकारे हा आपला पाटाचा एक पाय तयार झालेला आहे. आता बाकीचे जे उरलेले 3 पाय आहेत ते आपण करून घेऊया. आता आपण नेक्स्ट स्टेप काय करणार की आता इकडचा एक पाय आहे आणि इकडचे 2 पाय करायचे. ओके, तर हा जसा आपण पाय केला तसेच उरलेले 3 करून घ्यायचे आहेत. हा पाय केला त्याच्याच समोर हा जो चौकोन आहे ही पहिली लाईन सोडून द्यायची आहे. दुसऱ्या लाईनीतला इथून दुसरा जो चौकोन आहे ह्या चौकोनावर पाय करायचा आहे. हा केला तसाच इथे करायचा आहे आणि इथेही 2 ठिकाणी सेम असाच पाय करून घ्यायचा आहे. इथे काय करणार, ही पहिली लाईन सोडून द्यायची आहे आणि इथून हा दुसरा चौकोन आणि इथून हा दुसरा चौकोन, ह्या 2 चौकोनांवरती इथे पाय करायचा आहे. तर 1 1 2 आणि 3, बरोबर. हे 3 पाय आपण करून घेऊया आणि बघूया पाट कसा दिसतोय ते. तर मोत्याचा पाट आता तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय हा पाट, हो की नाही. 4ही पाय करून झालेले आहेत आणि हे आधीचं केलेलं यज्ञकुंड. ओके, तर हा सेट आपण मांडून बघूया कसा दिसतोय ते. आणि असेच पाठ तुम्हाला 4 करायचे असतील 4 करा, 2 करायचे असतील 2 करा किंवा 3 करा. 2 3 4 तुम्हाला जितके पाहिजेत तितके हे पाठ तुम्ही करून घ्या. तर आता आपण हा सेट पूर्ण लावून बघूया कसा दिसतोय ते. हे मोत्याचं यज्ञकुंड आता तयार झालेलं आहे. हे यज्ञकुंड आपण केलं 6 नंबरच्या मण्यांमध्ये. यज्ञकुंडासाठी केले आपण केशरी आणि सोनेरी मणी वापरले होते आणि पाटासाठी लाल आणि हळदी पिवळ्या रंगाचे मणी. ओके, तर हा आजचा रुखवताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही नक्की करा. अशा प्रकारे हे यज्ञकुंड आपण सजवू शकतो. रुखवतामध्ये ठेवण्यासाठी ही एक सुंदर वस्तू आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.